शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलाय। जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचारात सभागृहाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना हा प्रस्ताव मांडला होता, त्याला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबाही दिला। एकूणच सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय। तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये असे आरोप एकट्या सभापतीबद्दल होत नाही, पण तो असे आरोप मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान असतील किंवा लोकप्रतिनिधी बाबतीमध्ये सत्तेमधली माणसं सुद्धा आणि सत्तेच्या विरोधातली माणसं सुद्धा सातत्य करतात। सभापतीचा मान हा राहिला पाहिजे, तो त्रिवार आहे। तो राहण्याच्या संदर्भातलं कोणी जर अवलंबून केला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय या सदनामध्ये होईल त्याच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही।